प्रेज द लॉर्ड. सलाम, जय ख्रिस्त, हालेलुया. होय, आजच्या रविवारच्या दिवसाकरता प्रभूने आपणास पुन्हा एकदा एकत्र आणलं. त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की आपणास पुन्हा एकदा स्तुती करण्याकरता एक सहभागिता दिली, एक सुंदरशी वेळ दिली. त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की प्रभूने आपणास पुन्हा एकदा राखलं त्याच्या प्रेमामध्ये, त्याच्या दयेमध्ये. पहा, स्तोत्रसंहिता 81 याचं पहिलं वचन काय म्हणतं? स्तोत्र 81 याचं पहिलं, देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा, याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की वचन सांगतं की याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. देव जो आमचे सामर्थ्य, त्याचे मोठ्याने गुणगान करा. होय, या वचनानुसार आपण आज सुद्धा एकत्र जमलेले आहोत, तर त्याच्या नामाचा धन्यवाद करू, त्याला स्तुती अर्पूया आणि आपण त्याच्या नामाचा जय जयकार करू. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर देवाचं वचन आणि त्याच्या स्तुतीप्रित्यर्थ आपण गीत त्याला सादर करू आणि येणाऱ्या वचनाकडे आपण जाऊया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. या सुंदरच्या वेळेकरता, समयाकरता तू आम्हाला एकत्र आणलं, त्याबद्दल तुझ्या नावाला मी ख्रिस्तामध्ये धन्यवाद देतो. आणि येणारी वेळ तू आशीर्वादित करशील, येणारे वचन ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित करशील, आम्हाला ठाऊक आहे. काल रात्रीपासून आज दिवसभर ज्या आमच्यातून कळत नकळत चुका झाल्या, त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा कर. आमच्या मनामध्ये ज्या लोकांविषयी काही असेल, अपराधाविषयी, त्यांच्या नाराजीविषयी, त्या सर्वांना ख्रिस्तामध्ये आम्ही क्षमा करतो. येणारं वचन ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित केलेलं आहेस, आम्हाला ठाऊक आहे. आणि प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणतात की त्या आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी वेळ त्याने आपणास दिली. या वेळेमध्ये पुन्हा एकदा आपण त्याच्या नावाला स्तुती अर्पूया, त्याच्या नावाला धन्यवाद करूया. होय, तो महान असा परमेश्वर आहे आणि त्याच्या महान सामर्थ्याने तो आपणास राखणारा असा आहे. याकरता आपलं तन, मन, धन, जे काही आपल्याकडं देवामध्ये आज मिळालेलं आहे, ते सर्व त्याला अर्पण करणारे असे आपण बनलो पाहिजे. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने परमेश्वर प्रीती करणारे आपण असलो पाहिजे. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे है तूच दिलेसी, सकल तुझे है तूच दिलेसी, अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, माझे हे ते मीच मिळविले, माझे हे ते मीच मिळविले, समजते अभिमाने पूर्वी, समजतसे अभिमाने पूर्वी, आता खेदमनी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, मी मम जाया कन्या सुत है, मी मम जाया कन्या सुत है, दास तुझ्या चरणांचे सारे, दास तुझ्या चरणांचे सारे,
प्रिय कर तूच धनी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, बेत विचार हर मम करणे, बेत विचार हर मम करणे, अवलंबे इच्छेवर तव भा, अवलंबे इच्छेवर तव भा, करितो मन धरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, वाटे खरेपण जीवन मम तू, वाटे खरेपण जीवन मम तू, शरणागत मी पतित तुला गा, शरणागत मी पतित तुला गा, जय दे भवतरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे हे तूच दिलेसी, सकल तुझे हे तूच दिलेसी, अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. प्रेज द लॉर्ड. पहा, गाण्याचे बोल सांगतात, माझे हे ते मीच मिळविले, समदस ते अभिमाने पूर्वी. होय, पूर्वी अभिमान होता, गर्व होता, पण ख्रिस्ताला जेव्हा आपण स्वीकारलं तेव्हा तो अभिमान, गर्व, सर्व काही पापाचा खंड ख्रिस्ताने भरला आणि वधस्तंला आपण खेळलेले आहोत. आपल्या ठाई प्रतिष्ठा मिळवण्यासारखं फक्त एक नाव आहे, तो म्हणजे प्रभू येशू. जो कोणी प्रतिष्ठा मिळवतो त्याने प्रभूविषयी प्रतिष्ठा मिळवावी असं देवाचं वचन सांगतं. आणि होय, हे गाण्याचे बोल तेच आहे की तन मन धन प्रभू तव चरणी. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाच्या सहभागितेमध्ये येत असाल तेव्हा तेव्हा तुम्ही कसे आला पाहिजेत की तुम्ही तन मन धन सर्व काही घेऊन देवाच्या चरणी असला पाहिजे. ख्रिस्त म्हणतो तुम्ही ओठा आणि माझी स्तुती करता आणि अंतकरण मजपासून दूर राखता. तसं नाही तर तुम्ही सर्वत्र देवाच्या प्रीतीमध्ये, ख्रिस्तामध्ये, त्याच्या चित्तवृत्तीमध्ये असला पाहिजे. जो मागतो त्याला देणारे, त्याला पाठमोरे न होणारे, सर्वदा प्रीतीने चाललेले, क्षमाने शांतीने कृती करणारे आपण असलो पाहिजे. आणि हीच तर ती त्याची भक्ती आहे, ती आपल्या जीवनी वर्तवली पाहिजे. हा तो नवा पुरुष आहे की आपल्या ठाई तो साकारला गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. होय, तन मन धन प्रभू तव चरणी. आपलं सर्व काही त्याच्या पायाशी, त्याच्या चित्तवृत्तीला सामायिक असलेले असे आपण ठेवणारे असलो पाहिजे. आपलं सर्व काही काय देवाच्या पायाशी, ख्रिस्ताशी समर्पित करणारे आपण असलो पाहिजे. होय, तो स्वर्गीय पित्याचा पुत्र आहे, देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. आपल्या पापांसाठी स्वतःचं अर्पण देऊन आपल्याला शुद्ध करून त्याने तो वधस्तंभ आपल्यासाठी सहन केला. यासाठी सहन केला की त्याची जी मेंढरं आहेत त्याच्या पावलास अनुसरण करणारी असावी, ती शुद्ध झालेली असावी, पापाचा खंड त्यांच्या जीवनातून घालवलेला असावा. आणि जे काही तुम्ही त्याच्या नावाने, प्रभू येशू या नावाने पित्याकडे मागाल, पित्याने तुम्हास द्यावे. आता जे काही मध्ये काय आहे, पहिलं त्याचं राज्य धार्मिकता आहे.
याकोब म्हणतो तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही, कारण की तुम्ही चैनीच्या गोष्टी मागता. तर आपण मागणार आहे काय असावं की जे सार्वकालिक जीवनाचे दरवाजे आपणासाठी उघडण्यात आले, त्या दरवाजातला प्रवेश मागणारे, आस्था पश्चाताप करणारे आपण असलो पाहिजे. त्या जीवनी मुकुटासाठी झटणारे आपण असलो पाहिजे. त्या स्वर्गीय वस्त्रासाठी झटणारे आपण असलो पाहिजे. डोळ्यात घालण्याकरती अंजन, घालण्यास सुंदर कापड मिळवण्याकरता झटणारे आपण असलो पाहिजे. होय, तुम्ही मागा. तुम्ही जगिक गरजा करता, स्वतःच्या गरजा करता मागू नका असं देवाचं वचन सांगत नाही. तुम्ही मागा, तुम्हाला ते मिळेल. कारण की ख्रिस्त म्हणतो मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे उघडले जाईल, ठोका म्हणजे उघडलेले, शोधा म्हणजे सापडेल. होय, देवाचं वचन या गोष्टीविषयी आपल्याला बोध करतं. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. खटखटाओ तो खोला जाएगा, तूने कहा हमसे, पूरा हो वादा, पूरा हो वादा. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन, विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन, विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. दानियल की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. दानियल की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. ये है हमारा विश्वास, प्रार्थना सुनेगा सदा, आज कल युगानुयुग एक सा रहता, एक सा रहता. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन, विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन, विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. प्रेज द लॉर्ड. होय, तो आपल्या प्रार्थना ऐकणारा आणि प्रार्थना विनंत्या ख्रिस्त पित्याकडे पोहोचवणारा असा आहे. होय, तुमच्या त्या प्रार्थना विनंत्यावर तो काम करतो. तुम्ही विश्वास ठेवा. समय फक्त आज नसेल, उद्या असेल, परवा असेल, माहित नाही, पण योग्य समयी योग्य उत्तर देणारा, योग्य योजना करणारा असा तो परमेश्वर आहे. ख्रिस्ताला त्याने योग्य समयी या जगी पाठवलं, नाहीतर आपण आजचा दिवस पाहू शकलो नसतो. जे प्रियजन ख्रिस्ताच्या विश्वासात आज विश्रांती पावलेले आहेत, ते आज ख्रिस्ताबरोबर नसते.
हा विश्वास आहे की ख्रिस्त आल्यानंतर तो आपल्या प्रियजनाच्या विश्रांतीच गेलेले आहे, आणि आपण जर जिवंत असू तर आपण बदलून जाऊ आणि ढगावर त्याच्याबरोबर त्याच्या संगती आपण जाऊ. हा विश्वास आहे, आणि हा विश्वास आपल्याला राखायचा आहे की तो येईल तेव्हा आपण त्याच्या सामोरे जाण्यास समर्थ असा तो आपल्याला बनवेल. त्याच्या सामर्थ्याने तो समर्थ असा आपल्याला बनवेल. तो प्रेमळ पिता आहे. होय, तसा तो ईर्ष्यवान देव सुद्धा आहे. ती भडकणारी अग्नी सुद्धा आहे. तो फिरून येऊन प्रेम करणारा असा आहे. जर आज आपण कुठल्या अंधकारात असू, आपल्या जीवनात कुठला अंधकार असेल, तर त्या प्रकाशाला आपल्या जीवनात बोलवा. जो जीवनाचा प्रकाश ख्रिस्त, त्याला आपल्या जीवनात बोलवा. तुमच्या अंधकारात तो प्रकाश प्रकाशमान होईल, आणि तुमच्या जीवनातले सर्व अंधकार त्याच्या प्रकाशाने निघून जाईल. की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपणासाठी दिला. असा तो प्रेमळ पिता आहे. बापावरी टेकताना लेकरांना सुख फार. होय, त्या बापावर टेका. ख्रिस्तामध्ये, प्रभू येशूमध्ये, त्या स्वर्गीय पित्यावर टेका. त्याच्या समागमी राहा, कारण की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या पापांकरता, आपल्या सर्वांच्या पापाकरता, जगातील प्रत्येक मनुष्याच्या पापाकरता दिला. याकरता प्रत्येक जण त्या पापाच्या खंडापासून शुद्ध व्हावा आणि सार्वकालिक जीवनात त्याचा प्रवेश व्हावा. ज्या स्वर्गाची सर्वजण वाट पाहत आहेत, तो ख्रिस्त आल्याशिवाय कोणाला मिळणार नाही, आणि त्याचा मार्ग तोच आहे, प्रभू येशू. जो कोणी त्या नामावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनामध्ये त्याने दिली. आणि होय, तो प्रेमळ पिता आहे. ख्रिस्तामध्ये त्याने आपण शुद्ध असं केलं. ती शुद्धता, ते पवित्रकरण, तो येऊस तोपर्यंत आपल्या जीवनी राखा.
जोपर्यंत या जगात आपण जिवंत आहोत तोपर्यंत ते पवित्रकरण त्याच्या पाठीस लागलेले, तो विश्वास राखत असलेले असे बना. तो विश्वास राखत असलेले असे बना. शेवटपर्यंत, मरणाच्या शेवटपर्यंत आपल्या तो विश्वास ख्रिस्त आपल्या जीवनी राखा. कारण की आपल्याला एक ना एक दिवस ख्रिस्त आल्यावर त्याच्या समोर जायचं आहे, त्याला सामोरे जायचं आहे. होय, तो येईल, ते आपल्या लोकांना घ्यायला येईल आणि सर्वांचा न्याय करेल. त्या न्यायाच्या दिवशी आपल्याला न्यायाला सामोरे जायचं नाहीये, तर ख्रिस्त बरोबर सर्वांसमवेत त्याच्याबरोबर राज्य करायला जायचं आहे, त्याच्या संगती राहायला जायचं आहे. अशी तयारी करा. तयारी कशी कराल? वर जो लग्नासाठी येत आहे, जशी वधू तयार होते त्याची मंडळी म्हणून आपण तयार व्हा. कारण एक ना एक दिवस आपल्याला त्याच्या समवेत जायचं आहे. त्याकरता आजचा दिवस, मग तो दुःखाचा असू दे, क्लेशाचा असू दे, त्या सर्व परिस्थितीमध्ये ख्रिस्त राखणं फार महत्वाचं आहे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. दुख से भरे ये दिन बीत जाएंगे, दुख से भरे ये दिन बीत जाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. तैयारी हम करें वहां जाने के लिए, तैयारी हम करें वहां जाने के लिए, यीशु जब आता है हमको लेने के लिए, यीशु जब आता है हमको लेने के लिए, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे,
हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो। ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो। पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद। या वेळेकरता समयाका सुंदरची वेळ तू आमच्या जीवनात दिलीस, आम्हाला एकत्र आणलं त्याबद्दल धन्यवाद। येणाऱ्या वचन करताही ख्रिस्तामध्ये तुला धन्यवाद देतो की प्रत्येक वचन ऐकणाऱ्या सर्वांच्या जीवनात तू आशीर्वादित करशील आणि तो केलेला आहे आमचा विश्वास आहे म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। एक सुंदरशी वेळ आपणासाठी त्याने दिली, एक सुंदरशी वेळ पुन्हा एकदा आपल्याला दिली। याकरता आपण या वेळेमध्ये या समयामध्ये पुन्हा एकदा आपण त्याचं वचन ऐकूया। या समयामध्ये पुन्हा एकदा आपण काय करूया, त्याचं वचन ऐकूया। पुन्हा एकदा या समयामध्ये आपण त्याच्या वचनाकडे जाऊया। पहा, आज आपण पुन्हा एकदा ख्रिस्ताचं वचन ऐकण्याकरता एकत्र आलेले आहोत आणि हा तो समय आहे की त्याचा आध्यात्मिक मन्ना आपण घ्यावा। आणि तो आपल्याला दर रविवारी मिळतो। चर्चला तुम्ही जात असाल, तुम्ही बायबल वाचत असाल तर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने ते वाचा, त्याला अर्थ विचारा, ख्रिस्तामध्ये विनंती करा, म्हणजे सत्याचा कैवारी तुम्हास दिला जाईल। आणि आज पुन्हा एकदा आपण असाच एक आत्मिक मन्ना आपण पाहणार आहोत जो तुम्हाला स्थिर करेल, विश्वास देईल आणि तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित करेल। आपण नेहमी त्याच्या सहभागितीमध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या प्रार्थनेमध्ये विनंती करत असताना परमेश्वराला ख्रिस्तामध्ये दिसलं पाहिजे। होय, धनी परत येणार आहे, त्याचा दास कसा दिसला पाहिजे, तो काम करत असताना दिसला पाहिजे। धनी जर माघारी आला आणि दास जर जे काम सोपवून गेलाय तो ते करत असताना जर तो दिसला नाही तर काय करेल, तो कामं काढून टाकेल। धनी माघारी येईल याची दासाने वाट पाहत जे काम त्याच्यावर सोपवलेलं आहे ते करणारे आपण असलो पाहिजे, हो की नाही? आपण ते काम करणारे असलो पाहिजे। मग ते काम काय आहे? ख्रिस्तामध्ये क्षमा दिलेली आहे, शांती दिलेली आहे, तारण दिलेलं आहे, वचन सांगितलेलं आहे, ख्रिस्त हे नाव आपल्याला दिलेलं आहे, ज्या नावावर विश्वास ठेवून तुम्ही सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकता। ते राखणं, ते आज्ञा पालन करणं, प्रार्थना करणं, आस्था धरणं, पश्चाताप करणं आणि आपल्या जीवनातून ते विदित करणं, घोषणा करणं, सुवार्ता करणं। प्रेज द लॉर्ड। आणि आपण असेच सापडलो पाहिजे, पण आपण असे सापडतो का? आपण असे देवाला सापडू का? आपण असे असतो का प्रार्थनेपुरतच परमेश्वर, प्रभू येशू, देवबाप आणि नंतर प्रार्थनेनंतर आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये रममान असतो? आपण असे सापडलो पाहिजे। लक्षात ठेवा, प्रार्थनेमध्ये नाही तर निरंतर प्रार्थनेमध्ये, निरंतर त्याची घोषणा करणारे, निरंतर तो वधस्तंभ घेऊन चाललेले, निरंतर ख्रिस्ताला पांघरून घेतलेले, निरंतर क्षमा, शांती, प्रीतीमध्ये राहणारे आपण असलो पाहिजे। आणि जे असे सापडतील त्यांनाच तो घेऊन जाईल। प्रेज द लॉर्ड। कोणाकोणाला जायचे स्वर्गात? मग ते असे सापडले पाहिजे। पहा, ज्याला ख्रिस्ताबरोबर जायचं आहे, सार्वकालिक जीवन मिळवायचं, ते असे सापडले पाहिजे। ख्रिस्तामध्ये विश्वासू, प्रार्थनेमध्ये,
पवित्र करण्याच्या पाठीस लागलेले, आस्था आणि पश्चाताप करणारे, नेहमी विनंती करणारे, स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। होय, प्रभू महान आहे, तो आपल्यासाठी प्रेम करतो आणि त्यांनी ते प्रेम दाखवलं। देवाची प्रीती वधस्तंभावर त्यांनी प्रगट केली। त्या प्रीतीद्वारे तुम्हा आम्हा सर्वांस, जगातील प्रत्येक मनुष्यास क्षमा केली। आणि तो जेव्हा येईल परत घेण्याकरता, जी जागा तयार करण्यासाठी गेलाय, तर त्याला आपण कसे सापडलो पाहिजे? तर नेहमी प्रार्थना विनंत्या करणारे, आस्था पश्चाताप करणाऱ्याशी सापडलं पाहिजे। हे मी सांगत नाही, देवाचं वचन सांगतं की कोण सार्वकालिक जीवनात घेतले जातील। परमेश्वर कोणाला घेऊन जाईल? परमेश्वर कोणाला घेऊन जाईल? जे दास असे सेवेत सापडतील। प्रेज द लॉर्ड। या आपण या संदेशाकडे वळूया। ते विनंती करीत असता मी त्यास नेईन। पहा, परमेश्वर सांगतो ते विनंती करीत असता मी त्यास नेईन। कोणाला नेईल? तो असंच कोणाला घेऊन जाईल का? नाही, जे तयार असतील, ते तयारी मागे लागलेले असतील, विनंती करत असतील, त्यास तो घेऊन जाईल। वधस्तंभावरचा चोर काय म्हणला होता? 2 चोर होते, त्यातला एक चोर म्हणाला, तू देवाचा पुत्र असलास तूही सूट, आम्हालाही सोड। दुसरा चोर म्हणला की आपण केलेल्या चुकांची, अपराधांची शिक्षा आपण भोगत आहोत, त्याने ते कुठले अपराध केले नाहीत। तो त्याला म्हणाला, पहा, तू तुझ्या राज्याधिकाऱ्याने जेव्हा येशील तेव्हा माझी आठवण ठेव। ख्रिस्त त्याला म्हणाला, प्रभू येशू त्याला म्हणाला की तू आज मजबरोबर सुखलोकात असशील। तू काय? आज मजबरोबर सुखलोकात असशील। आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण कसे जगलो पाहिजे? आस्था पश्चाताप करणारे, विनंती करणारे। ख्रिस्त उद्या येईल, परवा येईल, आपल्याला ठाऊक नाही कधी येईल, तो काळ समय आपल्याला माहित नाही, पण आपण नेहमी असे सापडलो पाहिजे, विनंती करणारे, आस्था पश्चाताप करणारे। पहा, मत्ते या संदेशाकडे आपण जाऊया। ती विनंती करीत असता मी त्यास नेईन। ते विनंती करीत असता मी त्यास नेईन। मत्तेचा 5वा अध्याय 4थं वचन काय म्हणतं? मत्ते 5:4, जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल। प्रेज द लॉर्ड। जे शोक करीतात ते धन्य। शोक कुठल्या गोष्टी करता? जे प्रियजन गेले त्यासाठी शोक करत बसायचं का? नाही, तो विश्वास आहे। ख्रिस्त जसा मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला, तसे ते विश्रांतीच गेलेले आहेत। जेव्हा तो येईल ते आपल्या प्रियजनांना पण घेऊन येईल। मग शोक कुठला आहे? जे आपल्या पापांविषयी, अपराधांविषयी नेहमी आस्था पश्चाताप करत राहतील, तारणाचा प्याला हाती घेऊन घोषणा करत राहतील, त्या जकातदारासारखं नेहमी स्वर्गाकडे दृष्टी लावायस न धसता आपल्या छातीवर बडवून घेऊन काय म्हणाला? हे परमेश्वरा, मज पाप्यावर दया कर। जे नेहमी विनंती करत राहतात, जे तारणाचा प्याला हाती घेऊन घोषणा करत राहतात, त्यांचं सांत्वन केलं जाईल। पहा, जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल। नेहमी आस्था पश्चाताप करणं, विनंती करणं पित्याकडे, त्यास सांत्वन प्राप्त होईल। ते विनंती करीत असता मी त्यास नेईन। देवाचं वचन सांगते की ते विनंती करीत असता मी त्यांना घेऊन जाईल। कोणाला घेऊन जाईल? जे नेहमी, पहा इथं वचन काय सांगते की जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल। सांत्वन कोणास प्राप्त होईल? जे नेहमी नम्र असतील, लीन असतील, दीन असतील,
आणि देवाच्या वचनाविषयी, प्रार्थनेविषयी उत्सुकता असेल, असे लोक सांत्वन प्राप्त होतील. उठाने स्तुती करणारे, प्रभूजी प्रभूजी करणाऱ्यांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. जे त्याची आज्ञा पाळतील, जे आस्था पश्चातापात राहतील, जे नेहमी विनंत्या करत असतील, प्रार्थना करत असतील, अशाच तो घेऊन जाईल. जे शोक करीतात ते धन्य, कारण त्या सांत्वन प्राप्त होईल. आपण इतरांच्या स्वतःच्या अपराधां करता शोक करणारे, आस्था पश्चाताप करणारे, उपास प्रार्थना करणारे आपण असलो पाहिजे. आपण स्वतः करताच करत नाही, इतरांकरता का करू? पण देवाचं वचन सांगतं की जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. सांत्वन कोणास प्राप्त होईल? जे शोक करतात. मी काल चुकीचं बोललो, मी असं उलट बोलायला नव्हतं पाहिजे, मी राग काढायला नव्हता पाहिजे. ख्रिस्त डोंगरावरच्या प्रवचनामध्ये हे वचन सांगतो की जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. सांत्वन कोणाचं होईल? सार्वकालिक जीवनामध्ये कोण जाईल? ख्रिस्त कोणाला घेऊन जाईल? जे असे सापडतील. जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. तुम्हाला सांत्वन हवं असेल इतरांच्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तर तुम्ही इतरांकरता, स्वतः करता आस्था पश्चाताप करणारे, प्रार्थना करणारे, विनंत्या करणारे, शोक करणारे बना, म्हणजे तुमच्या जीवास सांत्वन प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. जे शोक करतात त्यांना सांत्वन प्राप्त होईल. आणि परमेश्वर अशा लोकांना घेऊन जाईल जे नेहमी असे विनंती करताना सापडतील, प्रार्थना करताना सापडतील. धनी लग्नाहून माघारी येण्याची वाट पाहणाऱ्या दासासारखा जो जागृत आहे त्याला तो घेऊन जाईल. आपण जागृत असलेले असे असलो पाहिजे. नेहमी बोलताना, बसताना, कृती करताना आपण काय बोलत आहोत? अपशब्द बोलत आहोत, निंदा करत आहोत का? नेहमी ख्रिस्तामध्ये प्रीतीने, शांतीने, मिठाने, रुचकर, प्रत्येक शब्दाकडे लक्ष देणारे, प्रत्येक कृतीकडे लक्ष देणारे, प्रत्येक कृती देवाच्या वचनानुसार करणारे आपण असलो पाहिजे. आणि अशाच लोकांना तो घेऊन जाईल. कुठल्या लोकांना घेऊन जाईल? जे नेहमी विनंती करत राहतात, त्या लोकांस तो घेऊन जाईल. पहा, लूक शुभवर्तनामध्ये पण ख्रिस्ताने सांगितलेली वचन लूक शुभवर्तनामध्ये नमूद केलेलं आहे. लूक शुभवर्तमान 23 अध्याय 41 ते 43 वचन काय म्हणतात पहा. लूक शुभवर्तमान 23 अध्याय 41 ते 43 वचन. आपला दंड तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कर्माचे योग्य फळ भोगीत आहोत, परंतु याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, हे येशू, तो आपल्या राज्याधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण कर. तो त्याला म्हणाला की मी तुला खचित सांगतो की तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त काय म्हणाला त्या चोरास? तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. तो चोर शेवटच्या क्षणामध्ये स्वतःच्या काय म्हणतो? स्वतःच्या शेवटच्या क्षणी काय म्हणतो? की तू जेव्हा राज्याधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. त्यांनी आयुष्य अपराधात घालवलं आणि शेवट ख्रिस्ताकडे क्षमा मागितली. ख्रिस्तही वधस्तंभावर असताना आणि तोही वधस्तंभावर असताना. आज आपली अशी चित्तवृत्ती आहे का आपल्या जीवनात फक्त सुख आलं तर देवाला धन्यवाद देतो, दुःख आलं की आपण देवाला, इतरांना दोष देणारे असतो? पहा, त्या चोराची चित्तवृत्ती काय होती? त्यांनी शेवटच्या क्षणी ख्रिस्ताकडे मागितलं. काय मागितलं? जेव्हा तू राज्याधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. ख्रिस्त म्हणाला की आज तू मजबरोबर सुखलोकात असशील. होय, आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत तो आस्था पश्चाताप करणारे, विनंती करणारे, इतरांकरता, स्वतः करता आपण दिसलो पाहिजे. आणि तेव्हा आपण सुखलोकात असू. जर आपण पहा आज जिवंत आहोत आणि उद्या सपोज आपला शेवटचा दिवस असेल तर आपण कसे सापडलं पाहिजे?
असे सापडलो पाहिजे. आस्था पश्चाताप करणारे, विनंती करणारे, नम्र, लीन, दीन, जी चित्तूर्ती ख्रिस्तामध्ये होती तशी. आणि उद्या जर ख्रिस्त आला तरी सुद्धा आपण असेच दिसलो पाहिजे. तेव्हा तो आपल्याला घेऊन जाईल. म्हणजे ख्रिस्ताच्या अगोदर जे मरणारे सुखलोकात कसे जातात, जे असे वागतात, जे अशा चित्तवृत्तीमध्ये राहतात, प्रार्थना विनंती करणारे, दोष न लावणारे, क्षमा करणारे, नेहमी प्रार्थना विनंती करणारे, आस्था पश्चाताप करणारे, त्यास तो सुखलोकात ठेवतो. पहा, प्रकटीकरण 3 अध्याय 19 वचन, हे ऐकलं असेल वचन तुम्ही. काय सांगतं वचन पहा. प्रकटीकरण याचा 3 अध्याय 19 वचन काय सांगतं पहा. जितक्यावर मी प्रीती करीतो तितक्याच त्यांचे अपराध त्यांच्या पदरी घालून शिक्षा करीतो, यास्तव आस्था धर आणि पश्चाताप कर. प्रेज द लॉर्ड. काय सांगतं वचन? जितक्यावर मी प्रीती करतो तितक्याच त्यांचे अपराध त्यांच्या पदरी घालून शिक्षा करीतो, यास्तव आस्था धर आणि पश्चाताप कर. आपण कसे असलो पाहिजे? नेहमी आस्था आणि पश्चाताप करणारे, इतरांकरता स्वतः करता प्रार्थना विनंती करणारे आपण असलो पाहिजे. रोजच्या रोज आपलं पात्र साफ करणारे आपण असलो पाहिजे. जे असे विनंती करताना सापडतील त्यांना पिता पुत्र घेऊन जातील. तो येईल त्या दिवशी पण आपण असेच सापडलो पाहिजे. आणि उद्या सपोज आपल्या आयुष्याचा शेवट असेल तर आपल्या मरणाच्या शेवटापर्यंत असेच असलो पाहिजे. आस्था आणि पश्चाताप करणारे, तारणाचा प्याला हाती घेऊन घोषणा करणारे. आणि जे असे विनंती करताना सापडतील त्यांना परमेश्वर घेऊन जाईल. जितक्यावर मी प्रीती करीतो तितक्याच त्यांचे अपराध त्यांच्या पदरी घालून शिक्षा करीतो, यास्तव आस्था धर आणि पश्चाताप कर. होय, आपण सुद्धा या सांगितलेल्या वचनानुसार वागणारे असलेले असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नेहमी जागृत, आस्था पश्चाताप करणारे, विनंत्या करणारे आपण असलो पाहिजे. पहा, लूक शुभवर्तमान 13 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये पण काही वचन आत्मिक बोध देतात. लूक शुभवर्तमान 13 अध्याय 1 ते 5 वचन पश्चाताप करण्याविषयी बोध. काय वचन सांगतात पहा. त्याच समयी तेथे असणाऱ्या कित्येकाने त्याला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्याच्या यज्ञात मिश्रित केले होते त्याविषयी सांगितले. त्याने त्यास उत्तर दिले, या गालिलकरांनी असे दुःख भोगिले यावरून दुसऱ्या सर्व गालिलकरांपेक्षा ते पापी होते असे तुम्हास वाटते काय? ख्रिस्त काय म्हणतो की ज्यांनी हे गालिलकरांनी दुःख भोगलं ते इतर गालिलकरांपेक्षा पापी होते काय? म्हणजे जे आज दुःख भोगत आहेत, ख्रिस्तावर विश्वास असू देत तरी सुद्धा दुःख भोगत आहे. पहा, देवाचं वचन स्पष्ट ख्रिस्त त्यांना म्हणतो, गालिलकरांपेक्षा ते पापी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नव्हते तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व याप्रमाणे नाश पावाल. प्रेज द लॉर्ड. नाश कोण पावतील? त्या दिवशी कोण तरणार नाही? जे आस्था पश्चातापात नसतील. जर आपण आस्था पश्चातापामध्ये राहणार नाही, तारणाचा प्याला हाती घेऊन रोज घोषणा करणार नाही, जागृत राहणार नाही, जागृत दासासारखं आपण राहणार नाही, तर आपलाही तसाच नाश होईल जसा इथं नमूद आहे. पहा, तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व त्याप्रमाणे नाश पावाल. ख्रिस्त हे स्पष्ट सांगतो, प्रभू येशू स्पष्ट सांगतो की तुम्ही आजचा पश्चाताप जर नाही केला तर तुम्ही असाच नाश पावाल. आपण असेच
शोक करणारे, विनंती करणारे, आस्था पश्चाताप करणारे, स्वतः करता इतरांकरता दिसलो पाहिजे, असलो पाहिजे. दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. दिसण्यापेक्षा काय असणं महत्वाचं आहे. पहा, चर्चमध्ये जात असाल तुम्ही, नाही का, बरेच जण चर्चमध्ये दिसतात, प्रार्थनेमध्ये उपस्थित असतात, पण ते देहाने उपस्थित असतात, आत्म्याने नसतात. देवाचं वचन काय सांगतं? दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे. मी सांगतो काय सांगतो पहा, वचन हे स्पष्ट सांगतं की शेवटपर्यंत आपण कसे दिसलो पाहिजे? आस्था आणि पश्चातापाने. पण आपण कसे दिसतो? दिसतो खरे पण असतो नाही. पण देवाचं वचन सांगतं, मी तुम्हाला सांगतो नव्हते तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व त्याप्रमाणे नाश पावाल. किंवा ज्या 18 जणांवर शिलोहात बुरुज पडून त्यांचा घात झाला ते यरुशलेमात राहणाऱ्या सर्व मनुष्यापेक्षा अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? शिलोहात सुद्धा बुरुज पडून लोक मेली. ख्रिस्त म्हणतो ते अपराधी होते का? मी तुम्हाला सांगतो नव्हते तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व तसाच नाश पावाल. प्रेज द लॉर्ड. जर आपण जागृत राहणार नाही, जागृत राहणं म्हणजे काय? नेहमी तारणाची घोषणा करणं, नेहमी मुखाने ख्रिस्ताचा स्वीकार करणं, अंतकरणाने विश्वास ठेवणं, मुखाने प्रभू येशू आहे असं स्वीकारणं. तो मस्साठी आला, मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. होय, तुम्ही पापी आहे की मस्साठी तो या जगात आला, मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. आस्था धरणं, पश्चाताप करणं. आणि जर आपण हे स्वीकार करतो तर आपण इतरांना दोष लावणार नाही. जर आपण तारणाचा प्याला रोज आपल्या जीवनातून घोषणा करायला लागलो, आस्था पश्चाताप करायला लागलो, तर आपण इतरांना दोष देणार नाही. कारण की आपणच स्वीकार करत आहोत, हे ख्रिस्ता तुम्हीच पापा करता या जगात आला, मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. हा स्वीकार, हा तारणाचा प्याला रोज घोषणा करणारे राहा. रोज प्रार्थना विनंती करणारे बना. निरंतर प्रार्थना करा. अशाच तो नेन. अशा लोकांना तो काय करेल? घेऊन जाईल. प्रकटीकरण याचा दुसरा अध्यायामध्ये पण काही गोष्टी सांग. प्रकटीकरण याचा दुसरा अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. प्रकटीकरण दुसरा अध्याय 4 आणि 5 वचन. प्रकटीकरण याचा दुसरा अध्याय 4 आणि 5 वचन. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली याविषयी मला तुला दोष देणे आहे. देवाने आपल्यावर पहिली प्रीती केली. योहानाचे पहिले पत्र याच्या 4 दुसऱ्या अध्यायामध्ये नमूद आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. योहान 3:16. देवाने आपल्यावर पहिली प्रीती केली. ती प्रीती आपण शेवटपर्यंत राखली पाहिजे. ती प्रीती काय सांगते? आपण पापी असताना सुद्धा ख्रिस्ताद्वारे, त्याच्या अर्पणाद्वारे आपल्याला त्यांनी शुद्ध केलं. ही प्रीती राखायची आपल्याला शेवटापर्यंत. आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत ही प्रीती काय करायची आहे? राखायची आहे. तू कोठून पडला आहेस? आज पडलेला आहात का? अनेक अडचणीत तुम्ही आहात का? तर देवाचं वचन काय सांगतं? तू कुठून पडला आहेस याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. नाही तर मी तुझकडे येईन आणि तू पश्चाताप न केलास तर तुझी समयी तिच्या ठिकाणाहून काढीन. प्रेज द लॉर्ड. पश्चाताप जर नाही केला तर काय करेल? मी तुझी समयी तुझ्या त्या ठिकाणाहून काढेन. याकरता आपण नेहमी विनंती करत असलेले, प्रार्थना करत असलेले, आस्था पश्चाताप करत असलेले आणि होय तो वधस्तंभ घेऊन चाललेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा,
ना लोटूंगा, ना लोटूंगा. होय, ख्रिस्ताला पांघरून घेतलेले, त्याच्या मागे चालत असलेले असे राहा, मागे वळून पाहू नका. नेहमी प्रार्थना, विनंती, आस्था आणि पश्चाताप करणारे बना. जे असे सापडतील, पहिली प्रीती लक्षात ठेवतील, त्यांना परमेश्वर घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. कोणाला घेऊन जाईल? जे असे सापडतील. काय आपण असेच सापडत आहोत का? नेहमी आस्था आणि पश्चाताप करणारे, तारणाचा प्याला हाती घेऊन घोषणा करणारे, का आपण इतरांचे गुणदोष काढणारे, टवाळे करणारे, निंदा करणारे, आरोप लावणारे, जगाशी समरूप असे आहोत? बघा आपल्या घराकडे, बघा आपल्या आत्म्याकडे, बघा आपल्या विश्वासाकडे, आपल्या वृत्तीकडे. जगातल्या किती गोष्टी सामायिक आहेत, तर ते काढून टाका. कारण की देवाने ख्रिस्तामध्ये आपल्याला या सर्व गोष्टीपासून वेगळं केलेलं आहे. ते वेगळं पण ख्रिस्तामध्ये आपल्या जीवनी राखा. थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 5व्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. 3रं वचन, थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय 3रं वचन काय सांगतं पहा. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीच्या वेदनाप्रमाणे त्यांच्यावर अकस्मात नाश येतो आणि ते निभावणारच नाहीत. प्रेज द लॉर्ड. कोण निभावणार नाही? जे असे म्हणत बसतात आम्ही शुद्ध झालेले आहोत, आम्हाला संकट गाठणार नाही, जे आज पश्चाताप करणार नाही, रोज तारणाचा प्याला हाती घेऊन घोषणा करणार नाही, जे ख्रिस्ताच्या क्षमाशीलतेमध्ये तारणाचा प्याला हाती घेऊन घोषणा करणारे, आजचा पश्चाताप करणारे असे सापडणार नाही, त्यांच्यावर नाश येईल. काय सांगितले पहा. शांती आहे, निर्भय आहे असं ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांच्यावर अकस्मात नाश येतो आणि ते निभवणारच नाहीत. मग निभवणार कोण आहेत? जे नेहमी आस्था पश्चाताप करतील, जे नेहमी तारणाचा प्याला हाती घेऊन घोषणा करतील, इतरांना पहा. आपणच जर आस्था पश्चाताप करू, हे पित्या तो आम्हाला एकुलता एक पुत्र दिलास, तो मजसाठी आला, मारला गेला आणि उठवला गेला, हा जर आस्था पश्चाताप आपण रोज आपल्या जीवनी करत असू, तर आपण इतरांना दोष लावणार नाही, इतरांची निंदा करणार नाही. या सर्व गोष्टीपासून पित्याने ख्रिस्तामध्ये आपल्याला वेगळं केलेलं आहे, तर ते वेगळं पण आपल्या जीवनामध्ये आपण राखणारे बनू. परमेश्वर कोणाला घेऊन जाईल? सुखलोकात कोण जाईल? ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत आपण जर जिवंत राहणार नाही, सुखलोकात जाणार आहोत, तर ते जाणारे कोण आहेत? जे रोज आस्था पश्चाताप करतील आणि जे असे म्हणणार नाही. पहा काय म्हणतात. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीच्या वेदनाप्रमाणे त्यांच्यावर अकस्मात नाश येतो आणि ते निभावणार नाहीत. कोण निभावणार नाही देवाच्या त्या क्रोधाच्या दिवशी? जे स्वर्गाचे राज्य शोधत आहेत, स्वर्गाचे राज्य शोधत आहेत, स्वर्गाचा दरवाजा शोधत आहेत, पित्याला पाहण्याची इच्छा धरत आहेत, देवाला मागणी करत आहेत, पण त्याच्याकडे जाण्याचा मार्ग तो एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू, ज्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या पापांकरता वधस्तंभावर दिला, आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्याचं पवित्र रक्त त्या वधस्तंभावर वाहिलं, की आपल्या पापाचा खंड भरला जावा, तुमचे मागचे पुढचे येणारे सर्व पिढ्या ख्रिस्तामध्ये शुद्ध व्हाव्यात, म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि जर आपल्या ठाई तो आस्था पश्चाताप आपण राखणार नाही, तर आपलाही नाश होईल. परमेश्वर कोणाला घेऊन जाईल? जे विनंती करताना सापडतील, जे विनंती करताना सापडतील. ते विनंती करीत असता मी त्यास नेईन. परमेश्वर कोणाला घेऊन जाईल? जे असे आस्था पश्चातापात सापडतील, जे विनंती करत असतील, जे प्रीतीमध्ये असतील, क्षमा करत असतील, शांती करणारे असतील, मागतो त्याला देणारे असतील, पाठवर होणारे नसतील, अशा लोकांस तो घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड.
पहा लूक याचा 21वा अध्याय 26वा वचन काय म्हणतं. लूक शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 26वा वचन काय म्हणतं पहा. लूक याचा 21वा अध्याय 36वा वचन. लूक शुभवर्तमान 21वा अध्याय 36वा वचन काय म्हणतं. तुम्ही तर या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायास, पहा वचन कान देऊन आपण ऐकूया. ख्रिस्ताने प्रभू येशूने सांगितलेलं वचन लूक शुभवर्तमान 21वा अध्याय 36 वचनात सांगितलं आहे. तुम्ही तर या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. प्रेज द लॉर्ड. स्पष्ट वचन सांगतं ख्रिस्ताने शेवटच्या काळाविषयी जर आपण त्या काळामध्ये असू तर त्यापासून वाचण्याकरता, त्या गोष्टी चुकवण्याकरता ख्रिस्ताने सांगून ठेवलेल्या आहेत. पहा कुठल्या गोष्टी आहेत. आकाश पृथ्वी नाहीतशी होतील परंतु माझी वचने नाहीतशी होणार नाही. पहा तुम्ही आपणा सांभाळा, नाहीतर कदाचित गुंगी, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतकरणे जड होऊन तो दिवस पाशाप्रमाणे अकस्मात तुम्हावर येईल. कोणावर अकस्मात येईल? जे संसारिक अडचणी चिंतामध्ये गुंतलेले आहेत, या जगातल्या गोष्टीमध्ये गुंतलेले आहेत, त्यांना देवाचं वचन माहित आहे पण ते सर्व समागम ते पहा देवाचं वचन ठाऊक आहे पण समागमे कोणाच्या आहेत? देवाच्या नाही तर जगाच्या. अशा लोकांवर अकस्मात नाश येईल. इथं स्पष्ट सांगितलंय तो दिवस कोणाला गाठेल. तुम्ही आपणास सांभाळा, नाहीतर कदाचित गुंगी, दारूबाजी व संसाराच्या चिंता याने तुमचे अंतकरणे जड होऊन तो दिवस पाशाप्रमाणे अकस्मात तुम्हावर येईल. याकरता नेहमी आस्था पश्चाताप करणारे, प्रार्थना करणारे, एकमेकांना क्षमा करणारे असे बना. कारण तो अवघ्या पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर तसाच येईल. त्यात कोणी वाचणार नाही. पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर एकाच दिवशी तो दिवस येणार आहे. सगळ्यांना तो गाठणार आहे. त्यात कोणी वाचणार नाहीये. आणि जर आपण आज आहोत उद्या नाहीये तर आपण आज कसे सापडले पाहिजे. तर तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायास मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यास समर्थ व्हावे, आपण तयार व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. प्रेज द लॉर्ड. नेहमी आस्था पश्चाताप करणारे आणि नेहमी प्रार्थना विनंती करणारे, जागृत असलेले आपण असलो पाहिजे. अजून एक आपण वचन असंच आस्था पश्चातापाविषयी बोध करणार आपण ऐकूया. काय सांगतं वचन. प्रेषितांची कृत्ये 3रा अध्याय 19 वचन. प्रेषितांची कृत्ये ऍक्ट्स याचा 3रा चॅप्टर 19 वर्च. यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व मागे वळा. म्हणजे आता पहा वचन काय सांगतं. यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व मागे वळा, अशासाठी की विश्रांती मिळण्याच्या समय प्रभू जवळून यावे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला माहित नव्हतं प्रभूचा दिवस कधी आहे, पण उद्या जर आपण या जगात नसू तर आपण कसे सापडलो पाहिजे. वाईट गोष्टीतून मागे वळणारे, आस्था पश्चाताप करणारे असे आपण पित्याला सापडलो पाहिजे. ती विनंती करीत असता मी त्यास नेईन असे परमेश्वर सांगतो. कोणास घेऊन जाईल? जे आस्था आणि पश्चातापात सापडतील, प्रार्थना विनंत्या करताना सापडतील, जे ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीत सापडतील. ऍक्ट्स प्रेषितांची कृत्य याचा 3रा अध्याय 19 वचन काय सांगतं पहा. यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा, मागे वळा, अशासाठी की विश्रांती मिळण्याच्या समयी प्रभू जवळून यावे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपल्या आयुष्याचा ख्रिस्ताच्या विश्वासात शेवट होईल किंवा आपण आज आहे उद्या नसू तर आपण कसे जावे.
आपण म्हणतो खरे विश्रांतीच जातात, पण विश्रांतीत कसे जातात? जे असे राहतात, आस्था आणि पश्चाताप करणारे, वाईट गोष्टीच्या सर्व मार्गातून आपले पावलं मागे वळवणारे. यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा, मागे वळा, अशासाठी की विश्रांती मिळण्याचा समय प्रभू जवळून यावे. ख्रिस्त येणार आहे, त्या दिवशी जर आपण जिवंत असू तेव्हा आपण असेच सापडले पाहिजे. आणि जर आपण उद्या या जगात नसू, आपला शेवटचा दिवस असेल या जगातला, तर आपण असे सापडलो पाहिजे. वाईट गोष्टीतून मागे वळणारे, आस्था पश्चाताप करणारे, यासाठी की विश्रांती मिळण्याच्या समयी प्रभू जवळून यावे. जो ख्रिस्त दरवाजा आहे, त्या दरवाजातून तुम्ही आज जावे. प्रेज द लॉर्ड. आपण असे सापडलो पाहिजे. पहा, इर्मया याचा 31वा अध्याय 9 आणि 10 वचन काय म्हणतं. इर्मया याचा 31वा अध्याय, इर्मया याचा 31वा अध्याय 9 आणि 10 वचन काय म्हणतं पहा. इर्मया याचा 31वा अध्याय 9 आणि 10 वचन वाचूया आपण. ते अश्रुपात करीत येतील. पहा वचन काय सांगतं. ते अश्रुपात करीत येतील, ते विनंती करीत असता मी त्यास नेईन. प्रेज द लॉर्ड. काय सांगतं की ते अश्रुपात करीत येतील, विनंती करत येत असताना मी त्यास घेऊन जाईल, असं परमेश्वर सांगतो. जे शोक करत असतील, जे रडत असतील, आपल्या आस्था पश्चातापा करता, इतरांकरता, स्वतः करता, रोज तारणाचा प्याला हाती घेऊन घोषणा करणारे आहेत, त्यास मी घेऊन जाईल. ते अश्रुपात करीत येतील, ते विनंती करीत असता मी त्यास नेईन, ते ठोकर खाणार नाहीत, अशा सरळ मार्गाने मी त्यास पाण्याच्या प्रवाहाकडे आणि कारण मी इस्रायलाचा पिता झालो आहे व इफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पाण्याचा प्रवाह कोण आहे? जिवंत पाण्याचा झरा कोण आहे? तो ख्रिस्त आहे. परमेश्वर सांगतो, जे अश्रुताप करीत येतील, ती विनंती करीत असता मी त्यांना घेऊन जाईल. ते रस्त्यामध्ये ठोकर खाणार नाहीत. ते ठोकर खाणार नाहीत. कोण ठोकर खाणार नाहीत? जे अश्रुपात करीत येतील, विनंती करीत असता मी त्यास नेईन, ते ठोकर खाणार नाहीत, अशा सरळ मार्गाने मी त्यास पाण्याच्या प्रवाहाकडे. प्रवाह म्हणजे कोण? समजून घ्या हे वचन काय आहे. पाण्याचा प्रवाह कोण? ख्रिस्त. पाण्याच्या प्रवाहाकडे आणि कारण मी इस्रायलचा पिता झालो आहे व इफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे. होय, आपण असे सापडलो पाहिजे. देवाचं वचन सांगतं, ते विनंती करीत असता मी त्यास घेऊन जाईल. जे आस्था पश्चाताप करतील, जे रडत असतील, शोक करत असतील, वाईट गोष्टीतून आपले मार्ग पावलं बाहेर काढत असतील, मागे वळत असतील, पवित्र करण्याच्या पाठीस लागलेले असतील, त्यास पिता घेऊन जाईल. ओहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका. दूरच्या द्वीपात हे प्रसिद्ध करा व म्हणा, ज्याने इस्रायलास विखरले तो त्यास जमा करील. मेंढपाळ आपल्या कल्पाची निगा करीतो, तशी मी त्यांची निगा करीन. प्रेज द लॉर्ड. मेंढपाळ जशी मेंढरांची निगा करतो, तसं परमेश्वर मी माझ्या लोकांची निगा करीन. पण ते लोक कोण असतील? अश्रुपात करत येतील, विनंती करीत असता त्यास तो घेऊन जाईल. ते ठेचाळणार नाहीत, त्यांना सरळ मार्गाने तो पाण्याच्या प्रवाहाकडे घेऊन जाईल आणि त्यांचा सांभाळ परमेश्वर करेल. प्रेज द लॉर्ड. होय, नेहमी आस्था आणि पश्चातापामध्ये राहा, प्रार्थना करा, विनंती करा, शोक करा एकमेकांकरता, त्याचं जीवन बदलावं म्हणून उपास तापास करून प्रार्थना करा. जे देवाच्या मार्गापासून दूर भटकलेले आहेत,
घरापासून दूर आहेत त्याकरता प्रार्थना करा, शोक करा, आस्था धरा, पश्चाताप करा, विनंत्या करा, त्यास परमेश्वर घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनाकडे जाऊया. हा, कोणाचं ते आहेत का तिथं? ठीक आहे. ठीक आहे. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. प्रभू येशू, ही वाचलेली सर्व वचन आपल्या सर्वांच्या जीवनात, ऐकण्याच्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता. होय, आज जेवढे सहभागित आहेत, फुलाताई, सॅमसन अंकलचं कुटुंब, ब्राह्मणी कुटुंब आहे, मावशी आहे, तसेच ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, प्रकाश बोरे आहेत, शौर्यचे ताई दादा आहेत, त्यांचे लेकर आहेत, घरातील लोक आहेत, या सर्वांना तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनावर प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाचे जीवन ख्रिस्तामध्ये तू स्थिर कर. होय, आम्ही नेहमी प्रार्थना विनंती करत असलेले असे आम्ही सापडावं, अशी चित्तवृत्ती ख्रिस्तामध्ये आमच्या ठाई तू घाल. विश्वास आमच्या ठाई तू घाल. आम्ही दोष न लावणारे तर क्षमा करणारे असे सौम्यतेत प्रीतीमध्ये ख्रिस्तामध्ये तू आमचं जीवन बदल. होय, आज रात्री येणारा समय सर्व तुझ्या हाती देतो. येणाऱ्या समयामध्ये तू येणार असशील तर आम्हाला ख्रिस्तामध्ये जागृत ठेव. आज प्रत्येकाच्या मुखी तू अन्न दे. जे आज शोकामध्ये आहे त्यांचं सांत्वन ख्रिस्तामध्ये तू कर. जे प्रार्थना विनंत्या करत आहेत त्यांच्या प्रार्थना ख्रिस्तामध्ये पोहोचू दे. जे प्रवास करते त्यांना सुखरूप घरी पोहोचव. देशात, राज्यात, सर्व ठिकाणी शांती ख्रिस्तामध्ये राहावी असं तू कर. गरिबांच्या हाताला काम दे. जे कामासाठी वनवन फिरतात त्यांच्या हातालाही काम दे. ज्यांचं मानधन, बिल, पैसे मोठ्या कंपन्यांकडे, मालकाकडे अडकले ते ख्रिस्तामध्ये मोकळे कर. जे भुकेले ताणेल त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकर यांच्या मुखास अन्न पाणी दे. होय, जे आज आजारात आहेत, कणत आहेत, त्यांनाही तो आरोग्य ख्रिस्तामध्ये दे. सर्व पालक वर्गांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर. वचनाचं ज्ञान त्यांच्या ठाई तू घाल. आणि जे अंधकारात बसले त्यांना एक ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे तू आण. हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट घेणारे सर्व आजारी, घरात असलेले असे सर्व आजारांनी त्रस्त सर्वांना स्पर्श कर. त्याचे दैहिक आजार ख्रिस्तामध्ये काढून टाक. जे आज ख्रिस्तापासून दूर आहेत त्यांची भेट ख्रिस्तामध्ये तू घे आणि होऊ दे त्यांच्या जीवनात ख्रिस्ताचा प्रकाशमान कर. राज्यातील सर्व अधिकारी या समयामध्ये काम करत असताना योग्य अनुशासनात ख्रिस्तामध्ये त्यांचं काम होऊ दे. होय, फुलाताईंच्या कुटुंबात जे काही भाऊ आहेत त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारावं. त्यांच्या जीवनात तू कार्य व्हावं असं तू कर. त्यांच्या जीवनात जे काही व्यसनं असतील ख्रिस्तामध्ये काढून टाक. आज त्यांची भेट ख्रिस्तामध्ये परमेश्वरा तू घे. त्या अंधकारातून, त्या सर्व बंधनातून त्यांना तू बाहेर काढ. त्यांचे कान तुझी वाणी ऐकावे ख्रिस्तामध्ये. ख्रिस्ताचा प्रकाश, ख्रिस्ताचं तारण त्यांच्या जीवनात कार्य व्हावं असं तू कर. होय ख्रिस्ता, विश्वासाद्वारे तू त्यांच्या ठाई वास कर. प्रीतीमध्ये पाया घातलेले आणि सर्व अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून गेलेले असं ख्रिस्ताचं गौरव त्या ठिकाणी प्रगट होणार, एक ख्रिस्ताची साक्ष प्रगट होणार असं जीवन त्यांच्या जीवनामध्ये तू प्रगट कर. तुला त्यांच्या भावांना ख्रिस्तामध्ये विश्वासाद्वारे त्यांच्या जीवनात तू प्रवेश कर आणि त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये उतार. सर्व अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या मनामधून, त्यांच्या देहामधून, त्यांच्या जीवनातून ख्रिस्तामध्ये काढून टाक.
होय ख्रिस्ता, तू जीवनाचा प्रकाश आहे. त्यांनी तुला अनुसरावं आणि त्यांच्या जीवनातला सर्व अंधकार ख्रिस्तामध्ये जावा असं तू कर. ब्राह्मणी कुटुंबामध्ये जी शांती, आरोग्य, त्यांच्या आईवडिलांना ख्रिस्ताच्या आरोग्यात भर, त्यांच्या मिसेसला ख्रिस्तामध्ये मुक्ती दे, स्वतंत्रता दे. त्यांच्या लहान लेकरांना ख्रिस्ता ज्ञाना प्रीतीमध्ये भर. सॅमसन अंकलच्या लेकरा ज्ञानामध्ये प्रीतीमध्ये भर. प्रत्येकालाही ख्रिस्ता अंधकाराच्या गोष्टीपासून वेगळं कर. तसं प्रार्थना करतो हिवाळी कुटुंबामध्ये शांती प्रीती राहू दे. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेल्या आहेत, त्याबद्दल धन्यवाद. ती प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता येत पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सून सोडले आहे तसेच तो आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. सलाम. भेटूया आपण पुढच्या रविवारी. तोपर्यंत आनंदी राहा, सुखी राहा. आमेन.